हे बोलण्याची, त्यासाठी मनापासून आभार मानते आधी आणि मग सुरू करते. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. हनुमंतांची कुळवल्ली राममंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली. रामदास बोले या नामे, शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे. वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, जयाचा जगी जन्मनामार्थ झाला. जयाने सदा वासनामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. नेत्राने गुरुराजमूर्ती आपुली, मी जे धवा पाहिली. तू विष्णू शिव तूच दैवत मला, तू तात तू माऊली. झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा, माझे असो वंदन, माझे असो वंदन, माझे असो वंदन. जय जय रघुवीर समर्थ. समर्थांचं वाक्य समर्थांच्या संबंधात जे बोललं जातं किंवा समर्थांनी जे म्हटलं आहे ते, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. म्हणजे जो कोणी सर्वोत्तम असेल, सगळ्यात उच्च कोटीचा किंवा ज्याची बुद्धिमत्ता, बरं बाकी दुसऱ्या गोष्टींनी कोणत्याही दृष्टीने उच्च असं अपेक्षित नाही, सर्व गुणसंपन्न असा सर्वात उच्च असेल तो धन्य आहे, तो दास आहे आणि तो धन्य आहे. आता अशा कितीतरी वाक्य जी असतात ना, ती मनामध्ये अगदी कोरून ठेवल्या जातात. आपल्याला ती खूप लहानपणापासून आवडतात. तसंच एक वाक्य असं होतं की माझं जेव्हा लग्न झालं तर 30-32 वर्षापूर्वीची गोष्ट, की तेव्हा मी रामाची सीता, वसिष्ठाची अरुंधती आणि माधवची अपर्णा आहे भाग्यवती हे म्हणायची. आणि इतकं मनापासून म्हणायची, आम्हाला समजत नव्हतं, काहीही समजत नसतं. ज्यांनी सांगितलं तेवढं आपण म्हणतो आणि असं करत येताना सुद्धा ते म्हणताना मला विशेष आनंद व्हायचा. मग असं जेव्हा व्हायचं तेव्हा मी साहजिकच आता जेव्हा आपल्याला अभ्यास करायची वेळ येते किंवा काहीतरी समजून घ्यायची वेळ येते तेव्हा आपण थोडं मागे जातो. म्हणजे या सगळ्या चांगल्याच गोष्टी आपल्याला का आवडतात? कारण जुन्या लोकांनी जे काय सांगितलं ते चांगलंच का बरं आपल्याला लक्षात राहतं, आवडतं, ह्याचं कारण मग नंतर कळतं. पहिल्यांदा कधी कधी होतं आपण अनायासे अज्ञानामध्ये एखादी गोष्ट बोलून जातो आणि त्याचं जेव्हा खरं स्वरूप कळतं तेव्हा मन थक्क होतं. मग सरळ सरळ आपण त्या गोष्टींवर विश्वासच का नाही ठेवायचा, असं प्रत्येक नव्या पिढीला सांगायला काही विशेष प्रयोजन असतं असं आपल्याला वाटतं. की सगळ्यांनी मी सांगितलेलं ऐकावं असं वाटतंय. आपले जे जुने संस्कार आहेत ते किती आवश्यक आहेत असं वाटतं. तर त्यावेळी जेव्हा मी विचार केला की रामाची सीता, वसिष्ठाची अरुंधती असं म्हटलं, तेव्हा आता मी जेव्हा अभ्यास केला थोडासा या विषयाचा तेव्हा कळलं की जेव्हा ब्रह्माला सांगितलं आहे विष्णूंनी की तुम्हाला आता सृष्टी रचना करायची आहे, तर सृष्टी रचना करायची म्हणजे मुळात विष्णू आणि विष्णूंच्या नंतर त्यांचा पुत्र जो झाला आहे, त्यांच्या स्वतःच्या संकल्पातून झालेला त्यांचा पुत्र जो ब्रह्मा आहे, त्यांनी जेव्हा विचारलं की मला अभिमान झाला तर काय होईल वगैरे, हे सगळं आपण बोललो आहे आधी. पण ते विष्णूंनी सांगितलं की चतुश्लोकी भागवत तुला सांगतो, तुला कोणत्याही प्रकारचा अभिमान होणार नाही याचा आशीर्वाद मी तुला देतो. जे सगळ्यात उच्च कोटीचं काम करायचं आहे, एवढी मोठी विश्वरचना करायची आहे, तरीसुद्धा मला अभिमान यायला नको हे त्याला आधी जाणवलं आणि आशीर्वाद घेतला. आशीर्वाद घेतल्यानंतर सृष्टीरचनेला प्रारंभ केला. सृष्टीरचनेला योगमायेने अर्थातच त्या ठिकाणी शरीर हा विषय नाही. ज्या ठिकाणी शरीर हा विषय नाही तरीसुद्धा सृष्टीरचनेला प्रारंभ झाला. कुणी केला आहे? आपल्या विष्णूंच्या मानसपुत्रांनी, ब्रह्मानी. मग ब्रह्मानी मनापासून मरीची ऋषींची उत्पत्ती झाली. किती सुंदर आहे आपलं सगळं चरित्र बघा. जर आपण वरवरचा जरी विचार केला तरीसुद्धा हा आनंद अगदी प्रत्येक क्षणी मिळू शकतो आपल्याला. तर त्यांनी ब्रह्मानी मनापासून ऋषींची उत्पत्ती केली आणि ते आहे मरीची ऋषी. नंतर नेत्रांपासून अत्री ऋषी उत्पन्न झाले, मुखापासून अंगिरस झाले, कानापासून पुलस्त्य झाले, ज्याचा संदर्भ रावणाच्या काळात, रामाच्या काळात येतो तो. नाभीपासून पुलह झाले, हातापासून कृतू झाले आणि त्वचेपासून भृगू झाले. आता हे जे 7 ऋषी सांगण्याचं कारण म्हणजे प्रत्येक गोष्टीचा सखोल अभ्यास करून जर एखादी गोष्ट पटवली ना
तर ती ऐकणाऱ्याला सुद्धा पटते आणि जसं आपलं होत आहे तसं. मग हे 7 ऋषी झाले. ते 7 ऋषी उत्पन्न तर केले, पण त्यांनी कोणत्याही प्रकारचा व्यवहार केला नाही. ते आत्मानंदी रत होते. आत्मानंदामध्ये म्हणजे ज्ञान त्यांच्याजवळ मुळातच होतं, कारण पुत्र कोणाचे? ब्रह्माचे पुत्र, आणि त्यामुळे त्यांना सगळं ज्ञान होतं. त्यांनी कोणत्याही प्रकारची हालचाल केली नाही. जसं ब्रह्माचं आहे ना, ब्रह्म हालचाल करत नाहीत स्वतः, त्यामुळे तशा प्रकारचं त्यांची अतिज्ञानी असून सुद्धा, म्हणजे ज्ञानाचं आगर असून सुद्धा पुन्हा ज्ञानातच रममाण झाले. मग त्याचा सृष्टीरचनेची काही फायदा नाही ना. मग हे सगळे वैराग्यवान ऋषी आहेत. सगळे कुणापासून उत्पन्न झाले हे सुद्धा महत्त्वाचं आहे. मनापासून मरीची ऋषी आहेत, नंतर नेत्रापासून अत्री ऋषी आहेत, मुखापासून अंगिरस सांगितलं आहे, कानापासून पुलस्त्य, नाभीपासून पुलह, हातापासून कृतू आणि त्वचेपासून भृगू, इथपर्यंत वैराग्य संपन्न असे ऋषी निर्माण झाले. पण जो त्यांचा उद्देश होता विष्णूंचा, तो पूर्ण होईल का? या वैराग्य संपन्न ऋषी असल्यानंतर अशा प्रकारचा जो उत्पत्तीचा जो त्यांचा हेतू आहे की मला माझ्यासारखे भक्त निर्माण करायचे आहेत किंवा एक परंपरा निर्माण करायची, हे पूर्ण होणार नाही. मग त्यांनी प्राणापासून वसिष्ठांची उत्पत्ती झाली आहे. आता इथे आलं वसिष्ठ ऋषी, म्हणजे रामाची सीता, वसिष्ठाची अरुंधती, हा संबंध या इतका जुना. मग त्यांनी सांगितलं वसिष्ठांना की तुला गृहस्थाश्रम स्वीकारावा लागेल. आता इथे आपल्याला कळतं की गृहस्थाश्रमाची सुरुवात वसिष्ठांनी केली आहे. हे त्यांनी आधीच लिहून ठेवलं आहे आपल्या उखाड्यांमध्ये. मग ते जर त्यांनी लिहिलं म्हणजे आपल्याला किती उच्च पातळी त्यांनी दिली आहे. ज्या ठिकाणी गृहस्थाश्रम आपल्याला स्वीकारायचा आहे, तर स्वीकारत असताना जुन्या लोकांनी सांगितलं की वसिष्ठाची अरुंधती हे नाव घ्या. एवढा जरी विश्वास आपण ठेवला तरी संसार तशा प्रकारचा होऊ शकतो, अशी काळजी जुन्या लोकांनी घेऊन ठेवली आहे. हे पटतं जेव्हा. आणि आजकालचं युग जे आहे त्या युगामध्ये कोणत्याही गोष्टी पटवून सांगितल्याशिवाय पटत नाहीत ना. त्यामुळे या गोष्टींची सखोल आपण अभ्यास करून जर मार्गदर्शन करू शकलो कोणाला, तर त्या गोष्टी त्यांना पटतील. आता संसारच मांडायचा नसेल तर गोष्ट निराळी, पण ज्यांना संसार करायचा असेल त्यांनी रामाची सीता आणि वसिष्ठाची अरुंधती, पुढे काय संकट येतील कुणाला माहिती. रामाला सुद्धा काही कमी संकट आलेत का? पण तरी रामाची सीता आणि वसिष्ठाची अरुंधती म्हणत असताना मी त्यासारखी भाग्यवती आहे असं म्हणणं किती खोलपर्यंत आपण त्यांचा विचार करतो हे लक्षात येईल. मग प्राणांपासून तरीही सुद्धा त्या दोघांची, रामाची आणि वसिष्ठ ऋषींची आणि अरुंधतीचं लग्न झालं आहे, विवाह झाला आहे. पण तरीसुद्धा त्या ठिकाणी प्रजोत्पादन अजून अपेक्षित नाही. म्हणजे पूर्वी जे 7 ऋषी झाले ते ऋषी तर वैराग्य संपन्न होते, त्यांनी प्रजेचा विचारच केला नाही. म्हणजे जो उद्देश होता ब्रह्मदेवाचा, ब्रह्मदेवाचा नव्हे विष्णूचा जो उद्देश होता तो अजूनपर्यंत पूर्ण झाले. फक्त प्रजानिर्मिती झाली, एक एक ऋषी तयार झाले, पण त्या ऋषींपासून कोणत्याही प्रकारची पुढची संकल्पना होत नव्हती. त्यामुळे त्यांनी प्राणांपासून, स्वतःच्या प्राणांपासून, आता स्वतःच्या प्राणांपासून केली म्हणजे किती प्रेम असायला पाहिजे एकमेकांबद्दल. प्राणांपासून त्या वसिष्ठाची आणि अरुंधती मग या दोघांचा विवाह झाला आणि तेव्हापासून गृहस्थाश्रमाला सुरुवात झाली. तरीही पुढे मग आता अंगुष्ठ म्हणजे अंगठ्यापासून दक्ष ऋषी, छायेपासून कंदर्व, मांडीपासून नारद, हे सगळे आधीचे गृहस्थाश्रमाच्या आधीचे ऋषी. नंतर इच्छेपासून तयार झाले सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार. सनंदन, सनातन आणि सनत कुमार हे इच्छेपासून निर्माण झाले. आणि नंतर शरीरापासून स्वयंभू मनु आणि शतरूपा. आता इथे आपली खरी लिंक लागते की शरीरापासून त्यांच्या या ब्रह्माच्या शरीरापासून स्वयंभू मनु आणि शतरूपा यांचा जन्म झालेला आहे. आणि नंतर शेवटचे जे ऋषी आहेत ते ध्यानापासून चित्रगुप्ताची निर्मिती झाली. आता हे सांगत असताना आपण कुठे अडलो? आपण अडलो आहे बरोबर गृहस्थ जीवनावरती. गृहस्थ जीवन खरं सुरू केव्हापासून झालं? शरीरापासून जी स्वयंभू मनु आणि शतरूपा यांची निर्मिती झाली तेव्हापासून. म्हणजे आपल्या आपल्या जन्माच्या आधी इतके ऋषी होऊन गेले जे वैराग्य संपन्न तपस्वी होते, ज्याचा प्रजा वाढवण्यासाठी जरी उपयोग झाला नाही तरीसुद्धा त्यांचं ज्ञान किती जुनं, या जुन्या प्रकारचं ज्ञान. मग त्यांनी जर सांगितलं की रामाची सीता, आपण जे बोलतो इतकं वरवरचं हे लोक बोलत नव्हते जुने लोक. आपण जितकं वरवरचं ज्ञान असतं तेवढंच आपण बोलतो. यांचं किती सखोल ज्ञान आहे हे जेव्हा कळलं तेव्हा असं वाटतं म्हणून आपण म्हणत असू. आणि मनापासून जर म्हटलं असतं, जर तेव्हा समजलं असतं तर संसार तसा होऊ शकतो, असा काहीतरी गर्भितार्थ त्या ठिकाणी असेल. आणि आता ही मनु आणि शतरूपा हिची जोडी आहे ती बाकी खरी.
शरीरापासून प्रजोत्पादनासाठी सक्षम ठरली. मग त्या प्रजोत्पादनासाठी सक्षम ठरण्याच्या आधीपासूनच वसिष्ठांची आपल्यावरती आपल्याला आशीर्वाद आहेत. वसिष्ठ अरुंधती त्यांनी गृहस्थाश्रम स्वीकारला, प्रजोत्पादनाबद्दल बोलले नाही, म्हणजे त्यांची पिढी आधीची त्यांनी मनुष्यतरूपाला किती आशीर्वाद दिले असतील आणि त्यानंतर ती पिढी तयार झाली. अशा प्रकारचं जेव्हा आपल्याला कळतं की मनुष्यतरूपाच्या आधीपासून वसिष्ठ ऋषी, वसिष्ठांच्या कुलात या रामांचा जन्म, या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण बघतो तेव्हा यांची योग, यज्ञ, तपश्चर्या या सगळ्या गोष्टी कुठे आणि आपण काय करतो या सगळ्या गोष्टी आपल्याला समजू शकतात. म्हणून असं म्हणतोय आपण की या सगळ्या गोष्टी जर आपल्याला कळल्या तर आपण शास्त्रीय पद्धतीने या गोष्टींवरती विचार करू शकतो. मग हे जर तसं त्यांनी सांगितलं तर 2 ओळी आहेत. आणि प्रत्यक्षात रामरक्षेबद्दल जर बोलायचं असेल तर जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, सर्वोत्तम जर व्हायचं असेल तर रामरक्षा म्हणा. तुमच्या शरीराला काही त्रास असेल तर रामरक्षा म्हणा. तुम्हाला काही भीती वाटली रामरक्षा म्हणा. असं प्रत्येक वेळी प्रत्येक जण अगदी आपल्या घरात सांगत असतं. जसं आपण या उदाहरण उखाण्याबद्दल जरी बोललो नाही तर रामरक्षेबद्दल सगळेजण अगदी कोणीही असलं तरी रामरक्षेबद्दल बोलत असतात. हे बुधकौशिक ऋषींनी लिहिलं आहे. आता बुधकौशिक ऋषींनी जी रामरक्षा लिहिली, जसं याचं उदाहरण याच्यासाठी सांगितलं की त्यांच्यावरती अगदी डोळे झाकून विश्वास ठेवायला पाहिजे. जुन्या लोकांनी जे सांगितलं त्यावरती अगदी डोळे झाकून जर विश्वास ठेवला तर आपलं कल्याण निश्चित होणार आहे. कारण आपली मती, आपली बुद्धी त्या ठिकाणी स्थिर होते आणि त्या प्रकारचे आपल्या अंगामध्ये सगळ्या संवेदना आणि मनस्थिती निर्माण होते. यासाठी हे जुनं उकरून आपण काढलं आणि त्याबद्दल आपण बोललो. आता बुधकौशिक ऋषी जे होते त्या बुधकौशिक ऋषींनी जी रामरक्षा लिहिली तर ती रामरक्षा म्हणा म्हणतात. आपल्या संतांकडे गेलो, संध्याकाळी रामरक्षा आणि भीमरूपी अगदी आवर्जून म्हणा असं ते सांगतात. आपण म्हणतो, त्यांनी म्हटलं आहे म्हणून म्हणतो, पण त्याचा अर्थ जर आपल्याला समजला थोडाफार तरी 4-5 लोकांचा जरी अर्थ कळला तरी त्या लोकांनी आपल्यासमोर काय मांडून ठेवलं आहे बघा. आपण काहीतरी एखादी चांगली गोष्ट करून ठेवली स्वयंपाकघरामध्ये आणि अगदी मनापासून केली. मनापासून केल्यानंतर जर आपल्या लेकरांनी ती खाल्ली तर त्या लेकरांना मिळणारा आनंद आपल्या आईलासुद्धा मिळतो. तसा हा प्रकार आहे. बुधकौशिक ऋषींनी जे काही लिहून ठेवलं आहे ते अतिशय बुद्धिमान, अर्थात त्यांच्या बुद्धीवर बोलणं म्हणजे अगदी पणतीनी दिव्याबद्दल बोलण्यासारखं आहे. इतके ते बुद्धिवान ऋषी असल्यामुळे त्यांनी जी रामरक्षा लिहिली त्यांच्या स्वानुभवातून लिहिली. कशाला? आपण आपल्यासारख्याने सुद्धा रामरक्षेचा अनुभव कोरोना काळामध्ये घेतलेला आहे. कोरोनामध्ये जे इतकं वाईट द्रव्य जे वाढलेलं होतं आपल्या आसमंतामध्ये समजलं आपल्याला, वाईटाचा सुद्धा इतक्या वेगाने प्रसार होतो. मग हे आपण अनुभवलं. 3 वर्ष आपण घरात राहिलो, मग वाईटाचा प्रसार होतो. चांगल्याचा प्रसार होईल का याचा जो मनात संशय येतो तो यायला नको. कारण वाईटाचा जर प्रसार होतो तर देव रक्षण करता आहे, चांगल्याचा प्रसार होणारच आहे. फक्त ते करणाऱ्याची आणि करून घेणाऱ्याची तेवढी वृत्ती पाहिजे. किती लोकांच्या घरी आजारपणं झाली आणि त्या आजारपणामध्ये अगदी मरणापर्यंत काही लोक तर गेले, पुष्कळसेच लोक गेले, पण जे थोडेफार वाचले त्यांनी इतके अनुभव सांगितले सगळ्यांनी एकमेकांना की अहो आम्ही हे केलं, आम्ही शंकराचा अभिषेक केला, तीर्थ दिलं, तेव्हा आमच्या ह्या लोकांना बरं वाटलं. एकाने रामाची रामरक्षा म्हटली, त्या रामरक्षेतून त्यांना बरं वाटलं. हे अनुभव. आता मरण हे आपल्या हातात नाही, मरण व्हायचं ते होणारच होतं, पण जे वाचले त्यांचेसुद्धा अनुभव आपण ऐकले आहेत. म्हणजे कोरोना काळात एक शिकण्यासारखी गोष्ट अशी की वाईट जर वाढू शकतं तर चांगलंही वाढणार आहे यावरती ठाम विश्वास जर ठेवला तेव्हापासून बघा सगळ्यांची रामावरची किंवा देवांवरची श्रद्धा वाढली, सश्रद्ध लोक झाले. म्हणजे एक प्रकारची ती लीला आहे भगवंताची. इतकं भयंकर प्रमाणामध्ये तुमच्या मृत्यूचं तांडव त्यांनी करवलं की त्यामुळे सगळेजण जे न मानणारे सुद्धा रामाला म्हणा, देवाला म्हणा, त्यांच्या आराध्य दैवताला मानायला लागले. ही गोष्ट अमान्य करता येणार नाही. मग हे जे जुनं आपण काढलं की गृहस्थाश्रम सुरू करण्यापूर्वी किती तपश्चर्या भगवंताची, किती भगवंताची इच्छा, किती सत्य संकल्प इतके होते, तेव्हा कुठे त्यांनी या नरदेहाला आपल्याला प्राप्त करून दिलेलं आहे. मग ते लक्षात आल्याशिवाय आपल्याला आपल्या आयुष्याचं अंतिम ध्येय कसं कळणार आहे? हे कळण्यासाठी प्रत्येकाने आपल्या परीने प्रयत्न केले पाहिजे. जुनं सगळं शोधून काढलं पाहिजे. तसं हे बुधकौशिक ऋषींचे जे 6 श्लोक आहेत ते म्हणे रोज म्हणावेत. हे 6 मला थोडा सर्दीचा त्रास असल्यामुळे आज मला त्रास होतोय बोलताना. बुधकौशिक ऋषींचे सगळी रामरक्षा म्हणायलाच पाहिजे,
पण घराच्या बाहेर पडायचं असेल, कोणता एखादा सत्यसंकल्प असेल, तर त्यावेळी 6 श्लोक तरी कमीत कमी म्हणावेत असं त्यांनी म्हटलं. आणि आपण नुसतं म्हटलं याला अर्थ नाही. नुसतं त्यांनी सांगितलं आणि आपण म्हटलं प्रत्येक ठिकाणी असताचे अस्तित्व, ती गोष्ट अस्तित्वात आहे, त्या गोष्टीचा फायदा मला होतो आहे हे मला पटायला पाहिजे. आपण इतके हुशार आहोत नाहीतरी ती हुशारी आपण बाकीच्या कामात घालवतो, पण सांगितल्यावरती विश्वास ठेवायला बाकी आपलं मन किंवा बुद्धी तयार होत नाही. काय प्रकांड पंडित जुने लोक होते, पण या सगळ्या गोष्टींवरती आपण अविश्वास दाखवतो आणि आपल्या बुद्धीप्रमाणे तर्क करत राहतो आणि त्या तर्कातून आपलं अकल्याण होतं. कल्याण तर होण्याचा प्रश्न नाही. आता त्याच्यातले 5-6 श्लोक जे आहेत ना, ते अगदी रोज म्हणावेत, जेणेकरून जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, ही जी लाईन घेतली आहे त्याच्यावरती प्रकाश पडेल. आता शिरोमे राघव पातू भालम दशरथात मजा. शिरोमे राघव पातू. आता या ठिकाणी रामरक्षा असल्यानंतर रामरक्षेमध्ये सतत राम 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 शब्द यायला पाहिजे, काही हरकत नव्हती. फक्त राम 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 शब्द लिहिला असता त्यांनी तरी पण तो अर्थ पूर्ण झाला असता. पण आपल्या ऋषींची हुशारी बघा की अशी आहे, शिरोमे राघव पातू, माझ्या शिराचं रक्षण राघवानी करावं. माझ्या शिराचं रक्षण राघवानी करावं. असं का? रामानी का नाही? कौसल्यात्मजानी का नाही? तर याचं कारण सांगत असताना ते म्हणतात, शिरोमे राघव पातू. राघव हा रघुकुळाचा अत्युच्च पदावर नेणारा, रघुकुळाला अत्युच्च पदावर नेणारा हा राजा आहे. बाकी आधीचे दिलीप राजा होता, त्याच्यानंतर त्याचे रघु दशरथ आहे. दशरथ म्हणजे त्याचे पिताच आहेत स्वतःचे. दिलीप आहे, रघु आहे. इतके मोठा रघुवंश असताना 40 पिढ्यांपर्यंत आपल्याला माहिती आहे. पण या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा राघवानी जे रघुवंशाला वर नेलं आहे तितकं वर कुणीच नेलं नाही या वंशाला. त्याच्यानंतर राघवानंतर जे काही राजे आले त्यांनी खाली आणले रघुवंशाला. आणि तेव्हा शेवटचा जो 28व्या पिढीतला अग्निवर्ण राजा आहे ना, त्यांनी तर लाज आणली होती या रघुवंशाला. इतका तो वाईट वागला, तो लोकांच्या समोरसुद्धा येत नव्हता, इतका तो वाईट. एक कोनाडा होता, कोनाड्यातून पाय बाहेर काढायचा, तेवढंच दर्शन राजाचं सगळ्यांना व्हायचं, इतका तो वाईट वागला. म्हणजे चढाव झाला. आधी हे लोक चांगलेच होते, सगळे राजे अत्युत्तमच होते, पण त्यातला परमोत्कर्ष म्हणजे सगळ्यात उच्च बिंदू कोण असेल ते आपले राम होते. असा तो रघुवंशाचा अत्युच्च पदावरती असलेला, त्या रघुवंशाला सगळ्यात वर नेणारा हा राजा म्हणजे राघव. मग तो जसा अत्युच्च पदावर नेणारा राजा, त्याच्या कुळाला त्यांनी माझ्या शिराचं रक्षण करावं. माझं हे शिर आहे, ज्या ठिकाणी आपण म्हणतो सगळ्यात महत्त्वाचं जे आपल्या शरीरातला भाग आहे, त्या शिराचं रक्षण या राघवांनी करावं. आता हे माहिती असलं तर आपण म्हणू ना ती रामरक्षा, तसं शिरोमे राघव पातू, माझ्या शिराचं रक्षण राघवांनी करावं असं म्हणू आपण. कारण कोण करणार आहे त्या शिराचं रक्षण? माझ्या जो रघुकुलाचा कुलदीपक आहे, ज्या राजांनी रघुकुलाचं नाव सगळ्यात उच्च कोटीवर नेलं आहे, त्यानंतर घसरण झाली, त्याआधी वर 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 जात असताना सगळ्यात वरती आपले राघव आहेत, अशा राघवांनी माझ्या शिराचं रक्षण करावं, माझ्या मस्तकाचं रक्षण या रामानी करावं. म्हणजे सगळ्यात चांगलं मागितलं आहे. शिरोमे राघव पातू, सगळ्यात चांगलं माझा भालप्रदेश आणि त्याचं रक्षण करणारा रघुकुलातला सगळ्यात वरचा राजा, त्या राजाने माझ्या भालप्रदेशाचं रक्षण करावं. असं जर आपण मनापासून म्हटलं तो त्याला कितपर्यंत पोचेल ही बुधकौशिक ऋषींनी लिहिलेली ही रामरक्षा. या ठिकाणी त्यांनी किती विचार केला असेल की माझ्या या पिढीचं या सगळ्या लोकांचं रक्षण व्हावं, यासाठी त्यांनी स्वतःची बुद्धिमत्ता पणाला लावून ही रामरक्षा लिहिली आहे. कशाला? त्यांच्या स्वप्नात येऊनच सांगितलं आहे ना शंकरांनी की तुम्हाला हे लिहायचं आहे. म्हणजे इतकी ती अद्भुत अशी रामरक्षा आहे हे आपल्याला माहिती आहे. पण शब्दाचा जेव्हा अर्थ पडतो तेव्हा आपण म्हणतो अरे हो, मग माझ्या शिराचं रक्षण. मग पुन्हा तो रघुकुल वंश आठवायचा. रघुकुल वंश आठवल्यावर सगळ्यात उच्च पदाला गेलेला रघुकुल वंश तेव्हा राजा आहे राम, आणि त्या राघवानी माझ्या शिराचं रक्षण करावं. म्हणजे असं म्हटल्यावर माझ्या शिराचं रक्षण करणारा अत्युच्च पदाचा जो व्यक्ती आहे, जे अद्भुत दैवी शक्ती आहे, ती माझ्या शिराचं रक्षण करणार आहे असं म्हणतात. कारण एकदा का शिखरावर गेलेला आहे रघुवंश. आपण एका वातावरणामध्ये बघतो एखादी गोष्ट खूप चांगली होते आणि चांगली झाल्यावर त्याला खाली यावं लागतं. जे वर जातं ते खाली येतं. मग रघुकुल वंशामध्ये वर जात रामापर्यंत गेले आणि रामानंतर रघुवंश खाली आला, त्यांची पिढीसुद्धा बिघडली आणि त्या अग्निवर्ण राजापर्यंत आल्यानंतर त्यांचं वाताहात झाली. मग हे सगळं आमच्या डोक्यातून निघून गेलं आहे. आता आम्हाला फक्त वरच्या शिखरावरचा जो राजा आहे त्यांनी आमच्या शिराचं रक्षण करावं. आता भालम दशरथात मजा.
या ठिकाणी सांगितलं माझ्या भालाचं दक्षिण दशरथाच्या पुत्रांनी करावं. दशरथाच्या पुत्रांनी का करावं? बघा, आपल्याला वडील कोण मिळणार हे आपल्या हातात नसतं, हे आपल्या भाळावरती लिहिलेलं असतं. आपले जे वडील आहेत म्हणजे त्या रघुकुल वंशातले वडील त्याला मिळाले आणि जे दशरथ आहेत आणि दशरथाचे हे वडील माझ्या भाळावरती लिहिलेले आहेत. त्या भाळा आणि त्या राजासाठी रामाने काय केलं आहे हे चरित्र आपल्याला आठवता येतं की माझ्या वडिलांनी एकवचनी आहेत राम, त्यांनी एकदा वचन दिल्यानंतर ते तोडणार नाहीत. आणि ज्या वडिलांनी मला जन्म दिला आहे, जे माझ्या भाळावर लिहिलेले होते, मी ठरवलं नव्हतं माझे वडील कोण असतील, पण असे जे वडील दशरथ त्यांचं मी पालन करणार आहे. असा पालन करणारा पुत्र, अशा पालन करणाऱ्या पुत्राला दशरथाचा मुलगा राम माझ्या भाळाचं रक्षण करो. म्हणजे माझं नशीबसुद्धा जे काही असेल ते सगळं ज्याचं नशीब वडिलांवर अवलंबून होतं, वडिलांसाठी ज्यांनी आयुष्य घालवलं, अशा या रामानी म्हणजेच दशरथ पुत्रांनी माझ्या भालाचं रक्षण करावं. किती सुंदर संकल्पना आहे बघा. आपण म्हणतो नुसती रामरक्षा म्हणायची आहे म्हणून म्हणायची नाही. प्रत्येक शब्दाचा अर्थ जर असा आपण काढला तर त्याचा अनुभव तर सगळेच घेतात आहे की रामरक्षा म्हणायची आणि त्या ठिकाणी पाणी ठेवायचं. ते पाणी जर आपण प्यायलं तर आपल्याला तो मंत्र स्वरूपात आपल्याला तो फायदा होतो, हे आपण विश्वासाने करतो. पण विश्वासाच्या सोबत जर नवीन पिढीला हेही समजलं तर ते अगदी मनापासून या गोष्टी करतील. किती हुशार लोक होते, म्हणजे आधी चांगले लोक होतेच, चांगल्यांना हुशार पण बुद्धीनी ते लिहून काढणारे लोक आपल्यासाठी नशिबानी आहेत. हे भारतामध्ये असलेल्या लोकांचं किती सौभाग्य आहे. मग भालम दशरथात मजा, जे भाल प्रदेशाचं रक्षण करणारं कोण असेल तर माझा दशरथाचा पुत्र राम, त्यांनी माझं रक्षण करावं. ज्या रामाने वडिलांना कसं स्वीकारलं आहे, नुसतं वडील म्हणून नाही स्वीकारलं, त्यासाठी त्यांनी स्वतःचा वनवास पत्करला आणि अशा प्रकारचं जे भाळावर लिहिलेलं होतं ते सगळं त्यांनी सहन केलं आणि पूर्ण करून वनवास पूर्ण करून पुन्हा अयोध्येचा राजा झाला. अशा राजांनी माझ्या भाल प्रदेशाचं रक्षण करावं. अशा हे 2 श्लोक झाले. म्हणजे शिरोमे राघव पातू भालम दशरथात मजा. त्याच्यानंतर कौसल्येयो दृशौ पातू, कौसल्येयो दृशौ पातू म्हणजे कौसल्येचा जो मुलगा राम आहे, कौसल्येयो दृशौ पातू, कौसल्येचा जो मुलगा आहे त्यांनी माझ्या डोळ्यांचं रक्षण करावं. का डोळ्यांचं रक्षण करावं? आता आईला आठवायचं. कोणत्याही कौसल्य तर अगदी देवमाता आहे. आपण आपल्या आईला आठवायचं. आपली आई कशी डोळ्यात तेल घालून वाट बघते, आपल्या आई कशी मुलांचं रक्षण डोळ्यामधूनच करते. या सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात येतात. जसं गांधारी पतिव्रता होती, पण पतिव्रता पट्टी बांधली, पट्टी बांधल्यानंतर तिच्या डोळ्यामध्ये एक प्रकारचं तेज निर्माण झालं. इतकं तेज निर्माण झालं आहे की त्याचा फायदा तिने घ्यावा असं ठरवलं आणि आपल्या मुलाला सांगितलं. अतिशय अटीतटीची जेव्हा वेळ आली तेव्हा सांगितलं, बाबा रे, मी तुझं रक्षण करते, फक्त तू माझ्यासमोर पूर्ण लग्नावस्थेत ये, जेणेकरून माझी दृष्टी तुझ्यावरती पडेल आणि तू अभेद्य होशील, तुला कुणीही मारू शकणार नाही. पण याला नेहमीप्रमाणे थोडीशी लाज वाटली आणि त्यांनी कटिभागावरती आपल्या वस्त्र गुंडाळलं आणि तिच्यासमोर गेला. तर तेवढाच भाग त्याचा कच्चा राहिला आणि त्यावरच भीमाने वार करून त्याचं मरण ओढ. आता ते विधिलिखित होतं, ह्या गोष्टी सगळ्या वेगळ्या जरी असल्या तरी दृष्टीमध्ये तिच्या सगळं त्याचं शरीर तिने कसं दगडासारखं बनवलं, पण तेवढा भाग त्याचा कच्चा राहिला, कारण त्या ठिकाणी दृष्टी तिची पडू शकली नाही. आणि हे कृष्णाचं कर्तृत्व आहे, हे सगळं आपल्याला माहिती आहे, कारण जे व्हायचं ते होणार आहे. पण आपण त्यातून बऱ्याच गोष्टी शिकू शकतो की ज्या ठिकाणी डोळ्यामधली तिची जी शक्ती आहे ती शक्ती इतकी होती की वज्रासारखं त्या मुलाला तिने बनवलं असतं, कारण ती दृष्टी तिने स्वतःसाठी तयार केली होती. तशी कौसल्या बिचारी, कौसल्याला वडिलांनी म्हटलं आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा घडल्या त्याला रामाला वनवासात जावं लागलं. दृष्टी एक क्षणही इकडे तिकडे झाली नाही. 14 वर्ष राम वनवासात होते, सारखे डोळे तिचे लागलेले रामाकडे की राम केव्हा येतील आणि हे सगळं बघायला कौसल्या होती सुद्धा. म्हणजे हे तिचं भाग्य आहे. वडील बिचारे हे ठरले, वडिलांनीच करायला लावलं आणि वडील हे सगळं बघू शकले नाही. म्हणून या ठिकाणी वडिलांचा उल्लेख नाही. वडिलांचा उल्लेख कुठे आहे? वडिलांचा उल्लेख भाल प्रदेशावर आहे की माझ्या भाल प्रदेशावरती माझ्या वडिलांचं नाव आहे, मग ते मी सहन करीन. आणि आई डोळे लावून डोळ्यांनी वाट बघत बघत रामाची वाट बघत होती आणि तो दिवस आला. आता तो दिवस आपण मनातल्या मनात विचार करूया की राम 14 वर्षाच्या वनवासानंतर आले तर कौसल्याची अवस्था काय असेल. जशी गांधारीची आहे, पण गांधारी अपयशी ठरली, कारण गांधारी खोट्या लोकांच्या मागे होती.
कौसल्या रामाच्या मागे असल्यामुळे त्या डोळ्यांनी कसं त्याचं रक्षण केलं असेल रामाचं, त्यामुळे कौसल्ययो दृशौ पातु. म्हणून माझ्या डोळ्यांचं जे रक्षण आहे ते कौसल्याच्या रामाने करावं. किती सुंदर आहे. असं एक एक जर गोष्ट कळत गेली आपल्याला तर आपण असं वेडं होतो या सगळ्या गोष्टींसाठी. फक्त समजायची गरज आहे. म्हणजे सुरुवातीला शिरोमे राघव पातू रघुवंश, मग जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, याचा शोध घेताना ह्या गोष्टी सापडणारच आहेत. मग या ठिकाणी असं म्हटलं कौशल्य दृश्य पातू विश्वामित्र प्रिय श्रुतीही. आता विश्वामित्र बघा वयाच्या 11व्या वर्षी रामाला घ्यायला आले. ज्या अतिशय बालकच म्हणावं लागेल त्यावेळी मागायला आले. दशरथाची इच्छा नव्हती. दशरथ म्हणाले अजून त्याचं कोवळं वय आहे, रामाचं वय कोवळं आहे, मी तुम्हाला कसा देणार. आणि दुसरी गोष्ट माझा लाडका आहे, माझ्या या लाडक्या रामाला मी कसं देणार तुम्हाला, देऊ शकत नाही. माझी इच्छाच नाही. बाकी ते तुमचं कार्य काय आहे. खरं तर ऋषींना नाही म्हणणं त्यांना कसं परवडणार होतं. पूर्वीच्या काळी ऋषींना जितकं स्थान होतं मानाचं तितकं स्थान इतर कुणालाही नव्हतं. राजा जरी असला तरी उठून त्यांना नमस्कार करायचा आणि मनापासून मान द्यायचा. पण दशरथ म्हणतो अहो तुम्ही म्हणताय ते सगळं एका दृष्टीने जरी मला पटत असलं तरी मी त्याला नाही न देऊ शकत. हा माझा लाडका आहे, आधीच तर किती उशिरा झाला आहे आणि अगदी एवढा मोठा यज्ञाचा मला पसायदान ह्याच्यातून मला मिळाला आहे. म्हणजे माझा इतका मोठा यज्ञ जेव्हा सफल झाला तेव्हा इतक्या उतार वयात मला माझा मुलगा मिळाला आहे, त्यातले तर लाडका राम आहे आणि तुम्ही रामाला मागता. पण विश्वामित्र ऐकणारे नव्हते, कारण त्यांचा जन्म ज्यासाठी झाला होता रामांचा त्यासाठी पूर्ण करण्यासाठी विश्वामित्रांना ते करावं लागणार होतं. मग विश्वामित्रांनी त्याला सांगितलं आणि रामांना घेऊन गेले. मग त्यावेळी घेऊन गेल्यानंतर आपण असं म्हणतो की शिक्षण माझं बंद पडेल रामाचं. आता दशरथांनी म्हटलंही असेल त्याला की आपलं नेहमीचं जे शिक्षण आहे ते आता बंद पडेल ना रामांचं. तर त्याच्यावरती काय सांगायचं आता. जे विश्वामित्रांसोबत गेले म्हणजे विश्वामित्र चूप बसले का. ठिकठिकाणी त्यांना ज्ञान दिलं आहे, शस्त्रांचं दिलं आहे, अस्त्रांचं दिलं आहे, श्लोकांचं दिलं आहे. विश्वामित्र ऋषी त्यांनी जाताना सगळ्या प्रकारचं ज्ञान त्यांना दिलं आहे. म्हणजे चालतं बोलतं विद्यापीठ जणू त्यांच्यासोबत होतं. मग वेगळ्या शिक्षणाची काय गरज आहे. मग ते कानांनी श्रवण केलं आहे, रामांनी कानांनी श्रवण केलं आहे आणि श्रवण करून लिखापडी नव्हती त्या काळात, सगळं मनामध्ये साठवलं आहे. म्हणजे त्यांचे कान कसे तयार झाले, श्रवण. मग श्रवण भक्ती तसंही आपण सगळ्यात महत्त्वाची भक्ती म्हणतो की पहिल्यांदा श्रवण करायचं, भगवंताचं गुण गायन जे काही आहे ते सगळं ऐकायचं, त्यांच्या लीलेमध्ये रममाण व्हायचं. हे कारण हे विश्वामित्र प्रियश्रुती विश्वामित्रांनी नेलं. दशरथांना काही वाटलं, कौसल्याला काही वाटलं, पण ते उद्देश अंतिम काय होता त्यांचा आपल्यासोबत जाण्याचा. अशा प्रकारची त्यांना ज्ञान दिलं आहे विश्वामित्रांनी. ते सगळं बालरामांनी सगळं कानात साठवलं आहे आणि कानात साठवून कंठस्थ केलं आहे. आणि इतके हुशार असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडल्या. मग त्यांनी सांगितल्यावर सैन्याचं ज्ञान सगळ्या गोष्टीचं ज्ञान दिलं आणि शाळेत जाण्याची गरज त्यांना उरली नाही. मग रामचंद्र सगळे ग्रहण करत होते आणि स्वतःच्या मेंदूमध्ये स्थिर करून गेले होते. चालता बोलता ज्ञानदान झालं. मग श्रवणातून अध्ययन झालं. अशा ज्यांनी श्रवणातून अध्ययन केलं आहे, उच्च कोटीचं ज्ञान ज्यांनी मिळवलं आहे, असे राम माझ्या कानांचं रक्षण करो. असे जे राम आहेत त्यांनी माझ्या कानांचं रक्षण करो. किती सखोल आहेत बुधकौशिक ऋषींचं वाक्य बघा. कोणी करायचं आहे रक्षण. नाही रामानी म्हटलं असतं त्यांनी तर आपण विश्वास ठेवला असता. राम रामेती रामेती रमे रामे मनोरमे, शेवटी म्हटलंच आहे त्यांनी. पण या 6 श्लोकांमध्ये विशेष म्हणून 6 श्लोक म्हणून घराच्या बाहेर पडावं असं म्हणतात की श्रवण कोणी ज्यांनी अतिशय उत्तम प्रकारे श्रवण केलं आणि त्या श्रवणातून मनन केलं, चिंतन केलं, ते सगळं ज्ञान आपल्या बुद्धीमध्ये साठवलं. अशा प्रकारचं जे ज्ञान आहे, असं साठवलेले श्रवणातून मिळालेलं ज्ञान ज्या रामांनी ग्रहण केलं ते राम माझ्या कानांचं रक्षण करो. किती सुंदर आहे. कोणी माझ्या कशाचं रक्षण करायचं आहे, राम कानात असावा. अशा प्रकारे त्यांनी आणि विश्वास. आणि दुसरी गोष्ट, राम कुणाचंही ऐकत नाहीत. राम कुणाचंही ऐकत नाही. जे चांगलं आहे ते ग्रहण करतात. म्हणजे विश्वास कुणावर ठेवायचा आहे, आपल्या सद्गुरूंवर पूर्ण विश्वास त्यांचा. विश्वामित्रांवर वडिलांकडे न राहता विश्वामित्रांच्या सोबत निघून गेले आणि निघून गेल्यानंतर त्यांनी ते सगळं ज्ञान हातामध्ये काहीही नसताना श्रवण. आपण शक्य आहे का, आपण या दृष्टीने विचार केला तर आपल्याजवळ हे ज्ञान घेणं शक्य आहे का. असा ज्ञानी पुरुष की ज्यांनी चालता बोलता ज्ञान ग्रहण केलं. कुठून, कानातून श्रवण केलं. कुणाचा तरी व्हिडिओ चालू आहे त्यामुळे खूप डिस्टर्ब होत आहे.
राम कानात असावा. तुमचा व्हिडिओ बंद. सार सार को ग्राह्य चौथा देह उडाय, भद्रम कर्णेवी शृणुयाम देवा, असं म्हणतो ना आपण. सगळं चांगलं चांगलं मला ऐकायचं आहे आणि जो काही केर कचरा असेल, वाईट असेल, ते सगळं मला सोडून द्यायचं आहे. असं रामांनी केलं वयाच्या 11व्या वर्षी. वयाच्या 11व्या वर्षी जर हे सगळं केलं आहे बालक रामांनी, म्हणजे त्यांचा जन्म काय साधा होता का? त्यांचा जन्म साधा नव्हता, देवाचं रूप आहे ते. मग या सगळ्या गोष्टी तो राम ज्यांनी अशा प्रकारचं श्रवण करून ज्ञान संपादित केलं. आपल्याजवळ वह्या पुस्तकं असून सुद्धा आपल्याजवळ ज्ञान आपण संपादन करत नाही. पण ज्यांच्याजवळ काही नाही, फक्त गुरूंचा आशीर्वाद, वडिलांनी सांगितलं आहे जायचं आणि कानानी त्यांच्या श्रवण केलं आहे आणि सगळं सगळं ज्ञान आपल्या बुद्धीमध्ये संपादित केलं आहे. कुठून मिळवलं आहे? कानातून. त्या कान असणाऱ्या रामानी माझं संरक्षण करावं. मग कानाचं झालं, कपाळाचं झालं, आपल्या शिराचं झालं. अशा प्रकारचं रक्षण माझ्या रामांनी. आणि तसंही वाईट जर कोणती गोष्ट असेल तर आपण बंद करायला पाहिजे. आपण त्या वाईट गोष्टी ऐकायला नको. विश्वामित्र प्रियश्रुती. आता घ्राणम पातू मखत्राता, मुखम सौमित्री वत्सला. आता घ्राणम म्हणजे नाक. आता नाकापर्यंत आलो आहे. नाकामध्ये सौमित्री वत्सल आहे, म्हणजे यज्ञ करतात. जुने लोक जे आहेत ना ते यज्ञ करतात. आणि ते जे यज्ञ करत होते जुने लोक, त्याच्यामध्ये रक्त मांस पडून त्यांचं रक्तानी अभिषेक करत होते आणि त्यांचा यज्ञ पूर्ण होऊ देत नव्हते, ज्यासाठी विश्वामित्रांनी रामांना नेलं होतं. पण तो यज्ञ पूर्ण न होत असल्यामुळे ते सगळं वाईट प्रदूषण असं ज्या ठिकाणी झालेलं होतं. मग वास भरून ते जे धुमाचं रक्षण तू करणार आहे आता, त्या धुमापासून, त्या वाईट वासातून, अर्थातच त्या ज्या कोणत्या राक्षसांना आहे त्या राक्षसांना तू मारणार आहे. आणि राक्षसांचा वध केल्यानंतर मग प्रदूषण नसलेलं असं यज्ञकुंड पेटणार आहे. आणि असा यज्ञकुंड पेटल्यानंतर म्हणजे शुद्ध सगळं झाल्यानंतर ते जे सगळे शुद्ध वायू, हवा ही सगळी माझ्या नाकात जाऊ शकते. म्हणजे अशा रामांनी माझ्या नाकाचं संरक्षण करावं. नाकामध्ये सगळं प्रदूषण आहे. हे सगळं जे प्रदूषण होत आहे ते नाकाच्या श्वासोश्वासाद्वारे आपलं प्रदूषण होत आहे. मग तो प्रदूषण कोणी थांबवलं आहे? रामांनी थांबवलं आहे. कसं थांबवलं आहे? की जे त्यांच्यामध्ये रक्त, मांस आणि हाडं जे काही आणून टाकत होते, विश्वामित्रांचा कोणताही यज्ञ पूर्ण होऊ देत नव्हते, अशांना रामांनी मारलं आहे. आणि त्या रामांनी मारल्यानंतर जे मारल्यानंतर जो अतिशय चांगला असा वायू निर्माण झाला, असं त्या रामांनी केलेलं आहे. अशा रामांनी माझ्या नाकाचं संरक्षण करावं. म्हणजे माझं नाकाचं संरक्षण करण्यासाठी सुद्धा अत्युच्च कोटीचा राम आपल्याला त्यांनी दाखवला आहे. बुधकौशिकांनी मुखम सौमित्री वत्सलहा. आता मुखम सौमित्री वत्सलहा. आता सौमित्री वत्सल म्हणजे आपला लक्ष्मण. लक्ष्मणाचं नाव या ठिकाणी आलं आहे, कारण लक्ष्मण तसे रागीट, लक्ष्मण अतिशय तापट आणि त्यांना पटकन राग यायचा. पण रामांना सगळंच माहिती होतं, जे काही आहे ते सगळं रामांना माहिती होतं. राम भक्तवत्सल, राम प्रेमळ. मग त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं, लक्ष्मणाच्या चेहऱ्यावरची रेष जरी हल्ली तरी रामांना समजत होतं. आणि राम त्याला समजावून सांगत होते, लक्ष्मणा असं करायचं नाही. लक्ष्मणाला ज्ञान प्रत्येक वेळी देत होते. मग त्यांच्यावरती प्रेम किती होतं लक्ष्मणावरती त्यांचं हे सर्व ज्ञात आहे, सगळ्यांना माहिती आहे. पण त्यांच्या चेहऱ्यावरची रेष जरी बदलली लक्ष्मणाच्या, तरी रामांना समजायचं. आणि जास्तीत जास्त सहवास लक्ष्मणासोबतच रामांचा वनवासामध्ये होता. त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावरची जरी रेष बदलली रामाला समजत होतं. तसं माझ्या चेहऱ्यावरची रेष जरी बदलली, मला कशाचा त्रास झाला, तर त्या माझ्या मुखाला रामांनी रक्षण करावं. माझ्या मुखावर म्हणजे माझ्या मुखातूनच तर सगळं स्पष्ट होणार आहे. मला राग आहे, मला द्वेष आहे, माझ्या मनामध्ये ईर्ष्या आहे, काय आहे, हे सगळं माझ्या चेहऱ्यावर. चेहरा हा आपल्या शरीराचा आरसा आहे. त्या ठिकाणी काय घडतं हे चेहऱ्यावर बरोबर समजतं. आज मी रागवली आहे का, आज मी रागवली आहे का, मला कशाचा त्रास होतो आहे का, या सगळ्या गोष्टी चेहऱ्यावरून स्पष्ट होतात. मग त्या जेव्हा चेहऱ्याकडे त्याच्या जसं चेहऱ्याचं त्याच्या रेषा त्यांनी ओळखल्या रामांनी, तशा ओळखणाऱ्या रामांनी माझ्याही चेहऱ्याचं निरीक्षण करावं आणि माझ्या चेहऱ्याचं रक्षण करावं, अशी प्रार्थना, नम्र प्रार्थना केली आहे. या सगळ्या प्रार्थनेमधून आपल्याला लक्षात येतं कोणत्या रामाला बोलवायचं आहे. कोणता राम? जो सर्वोत्कृष्ट तर मुळातच आहे. राम म्हणजे सर्वोत्कृष्टच आहे, पण त्यातल्या त्यात एकेका अवयवावर सुद्धा भर दिला आहे. अशा पद्धतीचा जो राम आहे, लक्ष्मणावर प्रेम करणाऱ्या,
मुखम सौमित्री वत्सलहा, ज्यांनी मुखावर ज्याच्या प्रेम केलं, त्याच्या मुखावरच्या रेषान रेषा त्यांनी ओळखल्या, अशा रामांनी माझ्या चेहऱ्याचं रक्षण करावं असं बुधकौशिक ऋषी म्हणतायत. राम माझा जिव्हाम विद्यानिधी पातू, जिव्हा आता माझी जिव्हा तर सगळ्यात त्रासदायक आहे. जिव्हा म्हणजे रसना, जिव्हा म्हणजे खाणे आणि जिव्हा म्हणजे बोलणे, या दोन्ही गोष्टी आहेत. जिव्हा विद्यावान माझी अशी जिव्हा आहे ती स्वच्छ असायला पाहिजे, ती न अडखळणारी असायला पाहिजे. मग त्या काळी सुरुवातीला जेव्हा जे काही ज्ञानदान करणारे लोक होते ते जिव्हेची विशेष काळजी घ्यायचे, अरबट चरबट न खाणारे. कारण आपल्याला जर एखादी गोष्ट स्वच्छतेने निर्मळतेने जर करायची असेल तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जिव्हेवरती काम करावं लागतं. बोलणंही कमी आणि खाणंही सात्विक, या दोन्ही गोष्टी जिव्हेचं काम आहे. जिव्हा जर वाईट असेल तर तितके वाईट अनुभव येतात, जिव्हा जितकी प्रेमळपणे बोलत असेल तितके चांगले अनुभव येतात. मग विद्या देण्याचं काम जर करायचं असेल तर ती जिव्हा माझी तशी व्हायला पाहिजे. मग अशी जिव्हा विद्या पाहतो, त्यामुळे माझ्या जिव्हेचं रक्षण तू करावं. बोलणाऱ्या माणसांनी खरं तर जिव्हेचं व्रतस्थ राहावं जिव्हेच्या रूपाने, असं म्हटलं आहे. जीभ जसं ज्ञानेंद्रिय आहे, जीभ कर्मेंद्रिय आहे, असं एकच अवयव आहे आपल्यातला की जो ज्ञानेंद्रिय आहे आणि कर्मेंद्रिय आहे. अशा ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियाचं रक्षण रामा तू कर. नाही तर मी वाटेल तसं बोलू शकतो, वाटेल तसं खाऊ शकतो, या दोन्ही गोष्टी मला करायच्या नाही आहेत, करू नये. यासाठी काळजी घेण्यासाठी रामा तू माझ्या जिव्हेचं रक्षण कर. कारण जिव्हा जिंकणं सोपं नाही, जिव्हेवरती विजय मिळवणं सोपं नाही. खाण्यामध्ये लक्ष असतं, बोलण्यामध्ये लक्ष असतं. एकदा का ज्ञान झालं की त्या ज्ञानाला जितकं जास्त देता येईल असा प्रयत्न असतो, त्या ठिकाणी खोटेपणासुद्धा होऊ शकतो. या सगळ्या गोष्टींचं रक्षण रामांनी स्वतः करावं, जेणेकरून माझी रसना जिंकल्या जाईल, जेणेकरून माझं जग जिंकता येईल. कारण या एका जिभेतूनच मला जग जिंकता येणार आहे आणि या माझ्या जिभेमुळेच माझं वाईटही मत होणार आहे, अपकीर्तीसुद्धा होणार आहे. मग ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय असलेली ही जीभ, या जिभेचं रक्षण जिव्हा विद्यानिधी पातू, ज्यांनी विद्येचा दान देणारा जो राजा जो माझा राम आहे त्यांनी माझं रक्षण करावं, वाईट बोलणं टाळावं. आणि विद्या म्हणजे सरस्वती. आता सरस्वती जर जिव्हेवरती आणायची असेल, ज्याच्या जिव्हेवर सरस्वती आहे त्याला व्रत पालन करणं आवश्यक आहे आणि ते मी करावं. ह्यासाठी तू संरक्षण करावं, यासाठी रामांना या श्लोकामध्ये रामांना प्रार्थना आहे की माझ्या जिव्हेचं रक्षण रामा तू कर. कारण माझ्या जिव्हेवरती सरस्वतीचा वास असावा. माझ्या जिव्हेनी कुणाला वाईट बोलायला गेल्याला नको, मी वाईट कुणाला बोलायला नको, कुणाचं मन दुखवायला नको. आणि त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काम कर्मेंद्रिय म्हणजे मी खाताना माझं संयमित आहार असावा. आणि या सगळ्या गोष्टी रामांनी स्वतः केलं. त्यांचं बोलणं मुळातच कमी आणि त्यातले ते त्यांचं स्मितहास्य इतकं आकर्षित करतं कोणालाही रामांचं. या सगळ्या गोष्टी असणारा जो दिव्य असा राम माझ्या जिभेचं रक्षण करो, ज्या जिभेवरती सरस्वतीचा वास असावा. बोलण्यासाठीच नाही, वक्त्यांसाठीच नाही, फक्त कुणीही जर चांगलं बोललं तर त्या चांगल्या बोलण्यानीच माणसाला जिंकता येतं. त्यामुळे माझ्या या जिव्हेचं रक्षण प्रभू रामचंद्रा तू कर. पण राम शब्द न घेता असे शब्द त्यांनी बुधकौशिक ऋषींनी असे शब्द वापरले आहेत की त्यातल्या त्यात उंच पदावर गेलेली जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीने आमच्या या जिव्हेचं रक्षण करावं म्हणत कंठम भरतवंदिता. आता पुढचं आहे कंठम भरतवंदिता. याची गोष्ट तर सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा रामांना वनवास झाला, कळलं राम तर होता, भरत होते आजोळी होते, म्हणून हे सगळं घडू शकलं. ते जेव्हा घरी आले त्यांना जेव्हा हे कळलं, भरताला जेव्हा कळलं, भरत तारस सप्तकात ओरडलाय. कुणीही आईला इतकं वाईट बोललं नसेल, इतकं वाईट बोललाय. माता न तू वैरिणी, इतकं वाईट. याच्यातून दुसरा अर्थ आपण असा काढायचा की इतक्या माझ्या रामाला तू असं केलं, ह्याचा मला भयंकर राग आलाय. मागचा पुढचा विचार न करता माता न तू वैरिणी, जर तू माझ्या रामाची आई नसती तर मी तुला मारून टाकलं असतं. इतका क्रोध त्याला आलाय आणि त्याचा गळा इतका जोरात तारसप्तकामध्ये बोलल्यामुळे त्याचं यंत्र फाटलं म्हणतात. म्हणजे इतका जोरात तो ओरडला आईवरती की त्याच्या ह्या स्वरयंत्राला त्रास झाला
आणि सगळ्यात स्वरयंत्र नाजूक असतं. एकदा का स्वरयंत्राला त्रास झाला तर तो पुन्हा भरून येणं अशक्यच असतं, मिळतच नाही दुसरं. आणि मिळालंही तरी किती भयंकर त्याच्या वेदना असतात हे आपल्याला माहिती आहे. तर त्याचा या स्वरयंत्रावरती त्रास झाला. असं झाल्यानंतर मग जेव्हा तरीही राम तर गेलेच आहेत वनवासामध्ये. राम वनवासाला गेले. त्यांनी तपस्याचा वेश धारण केला आणि त्यांच्या पादुका घेऊन, कशाला छत्र चामरं घेऊन रामाला भेटायला भरत गेले. भरत जेव्हा रामाला भेटायला गेले तर पुन्हा आपल्या लक्ष्मणाला राग आला की असा कसा येतोय, पुन्हा म्हणायला येतो, आता काढलंच आहे ना बाहेर आम्हाला, आणखी काय म्हणायला आला. राम त्याला समजवत आहेत. असा हा राम आहे की ज्यांना सगळ्यांच्या मनातलं कळत आहे. त्याने सांगितलं चिडण्याचं कारण नाही, येऊ दे भरतला. आणि भरत जेव्हा आला तेव्हा आपण इतर वेळी म्हणतो जर दोन भाऊ भेटले तर आलिंगन देतात, पण आलिंगन देणे हा शब्द या ठिकाणी वापरलेला नाही. त्यांनी गळाभेट म्हटलेला आहे. गळाभेट म्हणजे त्याचं जे स्वरयंत्र खराब झालं ते ठीक केलं आहे रामांनी. म्हणून कंठम भरत किती चिडला असेल, त्याचं स्वरयंत्र तुटून गेलं आहे. त्याला जवळ घेतलं, गळ्याशी घेतलं त्याला, आणि त्याला जे काही त्याला द्यायचं होतं ते त्यांना दिलं. त्याचं स्वरयंत्र, अरे बाबा चिडू नको, ज्या काही गोष्टी घडायच्या असतात ना त्या घडत असतात, असं काहीसं समजावलं असेल. आपण विचार चालवायचा, आपण स्वतःचा विचार चालवायचा या ठिकाणी. आणि रामांनी काय करू शकत नाहीत राम, अशक्यही शक्य करतील, सगळं शक्य करतात. जसा भरत भेटायला आला तसं आलिंगन न देता अगदी गळ्याशी त्याला घेतलं आहे, गळाभेट घेतली आहे त्यांची भरताची, आणि त्याला सुस्थितीत केलं आहे. मग त्या भरताला ज्या रामांनी त्याचं गळ्याचं एवढं वाईट झालेली अवस्था जी त्यांनी ठीक केली, असा राम माझ्या गळ्याचं संरक्षण करू. सांगताना सुद्धा भरून येतं या सगळ्या गोष्टी, जे किती जुनं लिहून ठेवलं आहे आपल्याला बघा. या सगळ्या गोष्टींचा आपण जेव्हा विचार करू तर रामरक्षा म्हणजे दिवस रात्र रामरक्षाच म्हणावी की काय असं वाटू शकतं. कंठम भरतवंदित, हा भरताने नमस्कार केलेला हा रामचंद्र, अशा या रामचंद्राला मी वंदन करतो असं म्हणत असताना हे चरित्र डोळ्यासमोर जर आलं तर बुधकौशिक ऋषींनी आपल्यासाठी काय करून ठेवलं आहे आणि शंकरांनी आपल्यासाठी काय करून ठेवलं आहे. शंकरांनी रामासाठी सांगितलं आहे, रामाचं रामरक्षा तू लिही, जेणेकरून सगळ्या जगताचं कल्याण होईल. पण जगत इतकं अज्ञानात आहे, या गोष्टी अजूनही बघायला तयार नाही, जेव्हा अर्थ सांगणं आवश्यक असतं. मग जेव्हा अर्थ थोडाफार आपल्या मतीमध्ये घुसतो तेव्हा माणूस म्हणतो निदान 6 श्लोक तरी म्हणून आपण बाहेर पडू. पूर्ण रामरक्षा म्हणून आवर्तन करण्यापेक्षा 6 श्लोक जरी म्हटले तरी त्याचं मनापासून चिंतन, अरे रामा आज माझा घसा ठीक नाही तर तू अशा रामा माझ्या घशाचं रक्षण कर, असं जर आपण म्हटलं तर होणार नाही का फायदा. हे सांगण्याचा उद्देश बुधकौशिक ऋषींचा आहे. तो किती चिडला, इतका संतापला. मग या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मातानं तो वैरिणी म्हणजे त्याला अगदी डोक्यापर्यंत तिडीक गेली आहे. अशा ठिकाणी तुटलेला घसा घेऊन तो रामांना भेटायला गेला. रामांनी गळाभेट घेतली आणि त्याला ठीक केलं. अयोध्येला परत आलेत. आणि या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर पाठीशी असणं स्कंदौ दिव्या युध पातू, थोडंसं घाईने घ्यावं लागणार आहे कारण वेळ कमी पडेल. स्कंदौ दिव्या युध पातू, संपतोच आहे वेळ, पण स्कंदौ दिव्या युध पातू भुजौ भग्नेश कार्मुका, खांद्यांचं रक्षण, माझ्या खांद्यांचं रक्षण कुणी करायचं आहे. अरे कोवळे बालक राम, आपले छोटेसे राम, त्यांच्यावरती आयुधांचं, सगळ्या धनुष्यांचं सगळं ओझं त्यांच्यावरती विश्वामित्राने दिलं. कारण जीवनाचं ध्येयच त्यांचं आयुध म्हणजे शस्त्र चालवणे आहे ना. मग त्यांनी एवढ्याशा कोवळ्या बालकांनी एवढी सगळी आयुध वापरली. त्यांनी इतरांचं रक्षण केलं, राक्षसापासून रक्षण केलं. आपल्या विश्वामित्र ऋषींचे जे काही त्यांचे यज्ञयाग होते ते करू शकले पूर्ण. असे हे खांदे आहेत त्यांचे, एवढ्याशे जीव असूनसुद्धा त्यांनी असे मोठे मोठे धनुष्य त्यांनी खांद्यावरती पेलले आहेत. असे माझे राम, त्यांनी माझ्या खांद्याचं रक्षण करो. माझ्या खांद्यामध्ये कमतरता असेल, माझे खांदे जर कमी पडत असतील तर माझ्या या खांद्यांचं रक्षण मला रामचंद्रांनी करावं. रामचंद्र नाव न घेता स्कंदौ दिव्यायुध पातू भुजौ भग्नेश कार्मुका, अशा पद्धतीने रामाने माझ्या खांद्यांचं रक्षण करावं. किती इंद्राचं वज्र, हे सगळे रक्षण करण्याची गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, शिवधनुष्य पेललं. शिवधनुष्य जे त्यांनी मोडलं आहे, शिवधनुष्य किती मोठमोठे राजे येऊन गेले. इतक्या मोठमोठ्या राजांनी सुद्धा जे शिवधनुष्य जे तोडू शकले नाहीत त्याचे तुकडे तुकडे रामांनी केले. हे आपण सगळ्या कथा ऐकतो. पण एक असा जो राम आहे
असा जो राम आहे, ज्यांनी माझ्या खांद्याचं रक्षण केलं. मला ना पुढचं संपणार नाही आहे, त्यामुळे मला थांबावं लागणार आहे, कारण पुढे मोठं आहे जरा. तर आपण 2 भागामध्ये बोलू. मग ज्या खांद्यांनी ज्या रामांनी असे खांदे आहेत ज्या रामांचे, त्या रामांनी माझं रक्षण करावं, असे माझे खांदे मजबूत करावे, की जसं रामांनी केलं आहे आयुष्यामध्ये तसे माझे खांदे त्यांनी मजबूत करावे, अशी प्रार्थना या श्लोकांमध्ये आहे. त्यामुळे कमीत कमी या श्लोकांचा तरी अभ्यास करून एकच श्लोक जरी म्हटला, एखाद्याचे गुडघे दुखत असतील तर गुडघ्यांसाठी पुढे श्लोक येणार आहे. जे काही गुडघे दुखतात, मांड्या, या सगळ्यांचं रक्षण या 6 श्लोकामध्ये आहे. तर तसा विचार करून जर मनापासून ही रामरक्षा म्हटली तर त्याचा काय फायदा होईल. मनापासून कोणतीही गोष्ट जी आपण मनापासून करतो ते मनापासून केल्याने उगीच रटाळासारखं बोलण्यामध्ये अर्थ नाही आहे. त्यांनी सांगितलं, आमच्या महाराजांनी म्हटलं म्हणून मी आपल्या 21 वेळा आवर्तनं करते, असं म्हणण्यापेक्षा अच्छा असे राम आहेत का, ज्यांनी एवढे मोठे कानांनी ज्यांच्या विश्वामित्रांकडून ऐकलेलं श्रवण केलं आणि श्रवण करून बुद्धीमध्ये स्थिर केलं, असे राम जर माझ्या कानांचं रक्षण करतील तर मी वाईट काही ऐकणार नाही. आणि वाईट माझ्या कानापर्यंत आलं तरी मी माझे कान बंद करीन. कान एकच असा अवयव आहे की ज्याला आपण दार आहे असं म्हणतो. ते दार आम्ही बंद करू वाईटासाठी आणि चांगल्यासाठी उघडं ठेवू. चांगलं जे आतमध्ये असेल ते माझ्या बुद्धीमध्ये स्थिर होईल. आणि अशा या सगळ्या कानांचं, माझ्या चेहऱ्याचं रक्षण, बाहूपर्यंत आपण आलो आहे, या बाहूंचं, चेहऱ्याचं, कपाळाचं रक्षण अशा रामचंद्रांनी करावं जे दशरथाचा पुत्र आहे. आता कौशल्येचा जे काही पुढे 6 श्लोक येतील त्याचं वर्णन आपण दुसऱ्या भागामध्ये करू, कारण की पूर्ण होणार नाही, घाईनी सांगण्यात अर्थ नाही. या सगळ्या गोष्टी बघितल्या, रामचंद्रांचं दिव्य चरित्र बघितलं, म्हणून मी पूर्वीपासून ब्रह्मापासून सांगितलं आहे की ब्रह्मापासून जे ऋषी आले, वैराग्य कुठपासून आहे, असे वैराग्यशील असूनसुद्धा, गृहस्थाश्रमाची सुरुवातसुद्धा उशिरा होऊनसुद्धा इतकी दिव्य अशी परंपरा असताना आपण त्यांनी लिहून ठेवलेल्या गोष्टींकडे लक्ष देऊन जर बघितलं आणि त्याचं मनन, चिंतन, वाचन जर केलं तर या सगळ्या गोष्टी कळल्यानंतर आपलं कल्याण झाल्याशिवाय कसं राहील. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीकृष्ण. धन्यवाद ताई. आज तुम्ही आम्हाला समर्थांचा जगी धन्य दासतो सर्वोत्तमाचा हा श्लोक सुरू केला. आणि सर्वोत्तम व्हायचं असेल तर रामरक्षा ही म्हटलीच पाहिजे. आपण 38 श्लोकी ही रामरक्षा रोज म्हणतो, पाठ करतो, पण याचा अर्थ कोणालाही माहित नाही. आणि तुम्ही प्रत्येक प्रवचन जरी याच्यावर केलं, आमच्या सत्संगात हरिपाठावर मंदाकिनी कुलकर्णी करतात, तसं तुम्ही प्रत्येक श्लोकावर एक प्रवचन करू शकता आणि आम्हाला सगळ्यांना त्या रामरक्षाचा अर्थ माहित होईल. आम्ही नुसती वाचतोय, पाठ आहे आम्हाला, त्याचा अर्थ अजिबात माहिती नाही. प्रत्येक जण वाचतो ही रामरक्षा अर्थसहित. आता तुम्ही आज एवढे अर्थ सांगितले, आता आम्ही उद्या रामरक्षा म्हणताना आम्हाला त्या अर्थ बरोबर समजणार. तर आमची अशी विनंती की तुम्ही आपल्या याच्यात रामरक्षेचे पूर्ण जरी प्रवचन केलात तरी मनाला खूप समाधान. आजचं प्रवचन तर खूपच सुंदर झालंय, सांगताच येत नाही, शब्दात बोलता येत नाही, एवढं तुम्ही सुंदर सांगितलेले. सृष्टी निर्माण कशी झाली हे आम्हाला काहीच माहित. तर आमची अशी विनंती आहे की तुम्ही प्रत्येक याच्यात जरी हा विषय घेतला तरी पण खूप सगळ्यांना समजायसारखा विषय आहे आणि खूप उपयोगी आहे असं मला वाटतं. अजून बाकीच्यांचं काय मत माहित नाही, पण अशी विनंती आहे. आजचं प्रवचन खूपच सुंदर झालं. जय श्रीकृष्ण. हे आपल्याला आवश्यक आहेत ना, या सगळ्या गोष्टी त्या समजल्याच पाहिजे आपल्याला. असं आपलं वाटतं की जे काही करायचं ते मनापासून केलं ना, त्याचे परिणाम 10 पट जास्त मिळतात आपल्याला. म्हणून जे थोडं काही कळलं ते आपण सांगायचा प्रयत्न करतो. कारण हाताला सुद्धा किती महत्त्व आहे, खांद्याला किती, ह्या सगळ्या गोष्टी रामरक्षेमध्ये म्हणून मी 2 भागात केलं. एका भागात तर संपलं नसतं, घाई झाली असती, त्यामुळे 2 भागात मी सांगते. हो, धन्यवाद. धन्यवाद. याच्यानंतर यत्रेश्वर घ्या. जय श्रीकृष्ण. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र